नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं आलो होतो. इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा गोसेगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी प्रकाश सर यांचा प्लॉट आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचे प्लॉट असे थोडे आता पिवळासरपणा आलेला आहे. आपण जर कधी बघितलं फक्त शेंडा पिवळा आहे. एक तुम्हाला स्टंप काढून दाखवतो मी. आता जर कधी बघितलं तर हा फक्त शेंडा इथं पिवळा झालेला आहे. भरपूर शेतकरी आता सांगतात की आपला प्लॉट भरपूर पिवळा झालेला आहे, आपण याच्याकडे दुर्लक्षही केलं तरी चालतं. पण खालचे जे पाला आहे याचा आणखी हिरवागार आहे. तर म्हणजे याचं फोटोसिंथेसिस चालू आहे. प्लॉट ही सशक्त, हे जे लाल दिसतं याच्यामुळे प्लॉट सशक्त चालू आहे. आणि इथून पुढे आपण निमोटेड चेक करणं गरजेचं आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना आता हेवी मॉलिक्यूल म्हणजे जास्तीचे खतं वगैरे द्यायचे. जर कधी तुमच्या प्लॉटला निमोटेड असेल तर प्लॉट तुमचा अन्नद्रव्य अपटेप करणार नाही. त्यामुळे कंद काढून बघा, मुळ्या चेक करा, तंतुमुळाला निमोटेड आहे का, सोटमुळाला निमोटेड आहे का हे चेक करा. निमोटेड जर कधी जास्त सक्रिय असेल तर तुम्ही निमोटिसाइड देऊ शकता. तुम्ही कुठल्याही कंपनीत चांगलं निमोटिसाइड दिलं तर चालतं. पण आपण यावर्षी ज्या शेतकऱ्यांना सुरुवातीपासून टेलॉसचे राऊंड दिले होते 25 दिवसाला, त्यांचे रिझल्ट अतिशय सुंदर आलं होतं. टेलॉस प्लस विराएसडी घेऊ शकता, प्लस किंवा टेलॉस प्लस तुम्ही व्हिमिजल घेऊ शकता. त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात. त्याच्यामुळे तुम्हाला कंद काढून पाहणं गरजेचं आहे. कंद काढल्यानंतर तुम्ही निमोटेड चेक करा. तुमच्या जर कधी प्लॉटला निमोटेड असेल तर तुम्ही निमोटिसाइड आता देणं गरजेचं आहे. जेणेकरून इथं पुढे जो नोव्हेंबर डिसेंबरचा महिना आहे, जोपर्यंत पाला तुमचा गडद हिरवा आहे, असा पाला वरून तरी खराब झाला शेंडा, पण खाली पाला गडद हिरवा असतो, त्यावेळेस तुम्हाला खाली त्याला निमोटिसाइड जर कधी प्रॉपर जास्त प्रमाणात वेट त्याला असला तर तुमचा अन्नद्रव्य अपटेप होत नाही. त्यामुळे निमोटिसाइड कधी त्याचा क्लिअर झाला, निमोटेड कधी गेला तर अन्नद्रव्य जास्त प्रमाणात अपटेप होतो आणि तुमचा कंद इथून पुढे वाढण्यास मदत होतो. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.